नमस्कार मित्रमंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता मी आलो आहे वांगणी बीचला. तर रत्नागिरीमधील एक फेमस बीच वांगणी बीच. तर तुम्हाला निसर्गरम्य अशा वांगणी बीचवर आता घेऊन आलो आहे. तर बघूया आता वांगणी बीच. तर वांगणी बीचसुद्धा जवळ आहे. टेबल पॉईंटवरून तुम्ही आलात की 10-15 मिनटात तुम्ही येऊ शकता, गाडीने येत असाल तर, बाईकने. तर चला तर मग बघूया आता वांगणी बीच. तर तुम्हाला सुंदर असा वांगणी बीच पूर्णपणे फिरवतो. तर मंडळी, आता आपण पोहोचलो वांगणी बीचला. तुम्ही माझ्या समोर बघू शकता सुंदर असा लाल मातीचा रोड, जो आता गायब होत चालला आहे. परंतु अजूनही या बीचच्या बाजूला हा रस्ता तुम्ही बघू शकता. आणि हा आहे आता नवीन बांधकाम केलेला गडगा. आणि त्याच्या बाजूला जो आहे ना, तो पूर्वीचा आहे. म्हणजे पूर्वीचे दगड लावून जे गडगे बांधायचे, तसं बांधकाम आपल्याला बघायला भेटतं. तर हा सुंदर बीच आता तुम्ही बघू शकता. आणि बीचच्या बाजूला हा गडगा बघू शकता. एक नंबर व्ह्यू वाटतो इकडून बघायला. आणि समुद्र किनारा माझ्या समोर तुम्ही बघू शकता मस्तपैकी. तर हा गडगा आता पहिलं बघा. आणि या गडग्यामधून जे आतमध्ये नारळाची झाडं वगैरे आहेत ना, ती मस्त वाटतात बघायला बघा. आणि या साईडला आहेत गाववाल्यांची घरं वगैरे इकडे. आणि मस्तपैकी हे नारळाच्या झाडं तुम्ही बघू शकता, नारळाची. आणि उंच उंच असे माड. आणि या उंच उंच अशा माडाच्या बागेतून तुम्हाला समुद्र बघायला खूप भारी वाटत असेल. आणि तर मला सुद्धा आता भारी वाटते बघायला. आता समोर बघू शकता व्ह्यू समुद्राचा एक नंबर वाटतोय. तर कोण कोण इकडे रत्नागिरीला फिरायला आले आणि हा बीच बघितला आहे, तर नक्की मला एक कमेंट करून सांगा. मी आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा व्हिजिट करायला आलो रत्नागिरीला आणि असे बीच फिरायला. तर आता तुम्हाला घेऊन जातो समुद्राच्या जवळ. तर आता थोडा वारा वाढला आहे, त्याच्यामुळे जरा आवाज ब्रेक होत असेल. पण आपण जाऊया समुद्राच्या जवळ आणि बघूया बीच कसा वाटतोय ते. तर इकडून आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे वाटतं, त्याच्यामुळे इकडे गेट वगैरे लावला आहे. तर आता आपण या साईडने जाऊया. तर समोर बघू शकता कडाक्याचं ऊन पडलं आहे. आणि तरीसुद्धा काही जण असे फिरायला येतात, ज्यांना हौस असते, म्हणजे एकदम हौशी असतात, ज्यांना निसर्गाचा वेड आहे, ते नक्कीच फिरायला येतात. आता इथे जरा सावळी आहे मस्तपैकी बसायला, म्हणजे शांत निवांतपणे या गडग्यावर तुम्ही बसून ना समुद्राचा एक नजारा बघू शकता. पण एक बेकार झालं आहे की हे तुम्ही आता बाटल्या वगैरे बघू शकता, हे जरा बेकार आहे. कारण समुद्राच्या ठिकाणी जेव्हा आपण फिरायला येतो तेव्हा हे बघा, ही जरा बेकार कंडिशन ही बघायला भेटते. कारण हा तुम्ही आता नजारा बघा समोर माझ्या, आणि या साईडला आता समुद्राचा नजारा बघा, किती भारी वाटतोय, एक नंबर वाटतोय. पण काही लोक हे असे येतात आणि दारूच्या बाटल्या बिटल्या टाकतात, त्याच्यामुळे जरा बीच जरा खराब वाटतात. पण कोकणातील बीच छान आहेत, पण हे अशा लोकांमुळे जरा बाद झालेले आपल्याला दिसतात. पण निसर्ग पाहायचं असेल तर जरा ह्या गोष्टी टाळा तर बरं होईल. तर आता हा नजारा तुम्ही इकडून बघा, तर सुंदर वाटतो इकडून बघायला. तर आपण आता या डोंगराकडे जाऊन जरा बघूया, तिथून आपल्याला वाट आहे का. तर समुद्राच्या जवळून तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा कुत्रे कसे आराम करतात. तर तिकडून सुद्धा एक नंबर व्ह्यू बघायला आपल्याला भेटतो त्या साईडने. तर आता आपण जाऊया इथून या साईडने जाऊया. तर इकडे एकदा मी व्हिडिओग्राफी केली होती आणि छान झालेली. कपल व्हिडिओग्राफी केली होती, एक नंबर शूट झालेलं आहे. त्याच्यामुळे जर कोणाला शूट करायचं असेल तर इकडे नक्की या. आणि एक नंबर जागा आहे. तर हा एवढा उंच भाग नव्हता पहिला, वर्षभरात जरा हा एक बदल झाला आहे की खाली एकदम खोल भाग झाला आहे समुद्राचा. तर हा एवढा खोल नव्हता पूर्वी. आणि समुद्राच्या बाजूला तुम्ही बघू शकता एक नंबर व्ह्यू. सेम आपल्याला सिंधुदुर्गातील असा बीच पाहायला भेटतो, तो म्हणजे कोंडुरा बीच वेंगुर्ल्यामधील. तसाच सेम, म्हणजे सेम जेव्हा आपण उंचावरून जेव्हा रस्ते वगैरे सेम वाटतो तसाच. तर आता मी बीचच्या जवळ आलो आहे. तर इथपर्यंत पाणी येते बघा, ही जागा इथपर्यंत ओढी दिसते. आणि आता समोर बघूया एक नंबर व्ह्यू तुम्हाला दाखवतो आता समुद्र जवळून. तर इकडून बघू शकता, खूप भारी वाटतोय. आणि असे समुद्रकिनारे बघायला तर जाम भारी वाटतं. तर सिंधुदुर्गातसुद्धा असे समुद्रकिनारे आहेत, कुणकेश्वर मंदिर जवळ आणि कोंडुरा बीच जवळ.
हे असे समुद्र किनारे बघायला भेटतात. आणि भरपूर असे समुद्र किनारे आहेत आपल्या कोकणात. आणि हे कोकणातले समुद्र किनारे हे असे जपून ठेवणं गरजेचं आहे. तर इकडे आता बघू शकता समुद्र कुठलीही घाण घेत नाही. तर समुद्राच्या बाजूला तुम्ही बघितलं तर कुठलीही बाटली वगैरे समुद्र घेत नाही. म्हणजे समुद्र किती स्वच्छता राखतो ते तुम्ही बघू शकता. आता इथे एक पण कचरा वगैरे इकडे काहीच दिसत नाही. आणि ही आता समोरची डोंगर बघू शकता, इथे सुरूची झाडं वगैरे आहेत. इथे जरा सगळं सपाट भाग आहे त्या साईडला. आणि टेबल पॉईंट जो दाखवला तो राहिला त्या साईडला तिकडे. तर आता आपण जरा जवळून जरा मस्तपैकी बघूया समुद्राच्या लाटा. तर खास करून लोक संध्याकाळची इकडे फिरायला येतात या बीचवरती. आणि या बीचवरती ना कपल्स लोकसुद्धा जास्तीत जास्त बघायला भेटतात. तर समुद्र किनारी तुम्ही बघितलात तर जास्तीत जास्त तुम्हाला असे कोण भेटणार नाही सिंगल लोक वगैरे. तर कपल्स लोक जास्तीत जास्त आपल्याला बघायला भेटतात. तर आता इकडून तुम्ही एक व्ह्यू बघा, मस्त वाटतो. आणि समुद्राचं पाणी बघू शकता, निळा हिरवा दिसतंय बघा, एकदम एक नंबर व्ह्यू वाटतोय. तर आता काही कपल्स त्या साईडला गेलेत, कारण तिकडून बघायला सुद्धा समुद्र एक नंबर मजा वाटते. पण तिथे जरा रिस्क काय, कारण तिथून समुद्राच्या लाटा एकदम जोरात आपटतात त्या साईडला. तर आता आपण या साईडनेच पुढे पुढे जाऊ. जेवढं तुम्हाला दाखवायचं भेटेल तेवढं मी दाखवतो तुम्हाला. तर हे जे दगड असतात ना, या दगडावरून सुद्धा सामान चालावं लागतं, कारण इकडे शवाई वगैरे आली ना ते गुळगुळीत होते एकदम. तर हे बघू शकता सेम कुणकेश्वरसारखा नजारा. म्हणजे कुणकेश्वरला सुद्धा अशी खडकं वगैरे आहेत. कुणकेश्वरला अशी जी खडकं आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिवलिंगसुद्धा पाहायला भेटतात. आणि या बीचला तुम्ही बघू शकता समुद्राच्या लाटा भारी वाटतात बघायला. तर आता मी एकदम जवळ आलो आहे समुद्राच्या, हे बघा आणि किती सुंदर वाटतोय बघा. तर आज मला फिरताना काहीच वाटलं नाही. सकाळपासून मी लेट निघालो, सकाळी 10च्या नंतर, तरीसुद्धा माझी अजून एनर्जी संपलेली नाही व्यवस्थित. अजून तरी मी व्हिडिओ शूट करू शकतो. तर अजून तरी काय वाटलं नाही आज जरा फिरताना निसर्गाच्या छायेत. कारण जेव्हा तुम्ही बाहेर निघता ना निसर्गात फिरायला, तेव्हा तुम्हाला एवढं काय वाटत नाही, भूक वगैरे लागत नाही. तर समुद्राचं पाणी बघा जवळ येतं आहे माझ्या. समुद्राची ही एक खासियत आहे माझ्या बाबतीत तरी, कारण जेव्हा जेव्हा मी जातो समुद्राच्या बाजूला तेव्हा समुद्र म्हणजे माझ्याकडे येतो, मला ओढण्यासाठी नाही वगैरे. तर समुद्र मला अंघोळ घालायला येतो असंच वाटतं बघा. आता मी जरा जरी वेळ पुढे जर इथं उभा राहिलो तर समुद्राचं पाणी क्रॉस करणार, काही करून दगड क्रॉस करून पाणी माझ्याकडे पोहोचणार ते पायापर्यंत. तर ही एक खासियत मला जिथे जिथे जातो मी समुद्राच्या बाजूला तिथे ती पाहायला भेटते. कारण मी अनुभवलं आहे की माझ्या मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर जातो जेव्हा, तेव्हासुद्धा हाच प्रकार घडतो. तर हा पूर्णपणे समुद्र असाच लागत गेला आपल्या मालवणला वगैरे. तर आता अजून जरा पुढे जाऊया. तर हे समुद्र फिरायला एक नंबरच मजा येते. तर दुपारचं कोणी येऊ नका फिरायला, खास करून ज्यांची कॅपॅसिटी असेल ऊन झेलण्याची ते येऊ शकतात फिरायला. पण ज्यांची कॅपॅसिटी नसेल तर त्यांनी येऊच नका दुपारचं फिरायला. तर खास करून संध्याकाळचे या, कारण संध्याकाळचा तुम्हाला सनसेट वगैरे पाहायला इकडे मजा येते आणि एक नंबर सनसेट बघायला भेटतो. आता इथून बघा समुद्राच्या लाटा, ते एक नंबर कायच्या काय वाटतं ना, एक नंबर भारी वाटतं. आणि इकडे आता सेलिब्रिटी लोकंसुद्धा यायला लागले आहेत, शूट करायला लागले आहेत गाणी वगैरे. तर तिकडे आता काही जण बसले आहेत त्या खडकात, तुम्ही समोर बघू शकता. तर तिकडे आता जाणार नाही, कारण त्यांना मी डिस्टर्ब करू शकत नाही. तर तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवलं आहे बीच वगैरे कसं आहे ते. तर या बीचसाठी एक नक्कीच लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तर आता मी त्या साईडला जाणार नाही एवढा, कारण तिथे गेलो तर जास्तीत जास्त वेळसुद्धा जाणार आहे. तर सेम व्ह्यू आहे असाच, आणि डोंगर वगैरे आहे तिकडे संपूर्ण. तर आता तुम्हाला इथून मी जास्तीत जास्त दाखवलं आहे बीच. तर कसा वाटला बीच नक्कीच एक कॉमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. आणि हा बीच ना खास करून स्वच्छता राखा. या बीचकडे तुम्ही आलात तर तुम्हाला पहिल्यांदाच दाखवलं स्टार्टिंगला काय काय लोकांनी काय घाण केली होती.
पण समुद्र आपल्या जेवढा त्याचा एरिया आहे तेवढ्या एरियात तरी तो काहीच अशी खाणं घेत नाही. तर आता बघू शकता इथे आता पाणी नव्हतं, इथं पाणी आलं बघा. इथे मी जवळ उभा राहिला बरोबर. तर हे असे समुद्रकिनारे नक्कीच फिरायला या, तर खूप मजा येईल. तर मला सुद्धा आज मजा आली. तर आता मी पुढचं लोकेशन बघतो, वांगणी बीचच्या पुढे कुठलं लोकेशन आहे. तर तुम्हाला रत्नागिरी सिरीजमध्ये भरपूर मंदिरं वगैरे फिरवणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला बीच वगैरे समुद्रकिनारेसुद्धा फिरवणार आहे. तर रत्नागिरीमध्ये खूप अशी ठिकाणं आहेत जी फिरण्यासारखी आहेत, तर नक्की या. तर मला आता 2-3 दिवसात कवर करायचे, जेवढे कवर होतील तेवढे मी कवर करणार आहे. तुम्हाला एक दाखवण्याचा एक प्रयत्न करतो आहे. व्हिडिओमध्ये आलात तर नक्की सपोर्ट करा व्हिडिओ बघताना आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की शेअर करा, तर मला अजून मोटिवेट भेटेल. तर आता हा व्हिडिओ एवढा पुरताच. तर जाऊया आता पुढे आणि तुम्हाला दाखवलं जास्तीत जास्त वांगणी बीच. तर या वांगणी बीचसाठी एक नक्की लाईक करा. तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त एवढे लाईकसुद्धा करा आणि चॅनलवरती कोणी नाही आला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असे ते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.